मित्र हो, तुमच्या मेहनतीचा पैसा जर तुमच्या आजारावर खर्च करायचा नसेल, तुमचं शारीरिक मानसिक कौटुंबिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, त्याचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तुम्हाला यापुढच्या आयुष्यामध्ये कुठलाच आजार होऊ द्यायचा नसेल, ऑलरेडी जर तुम्हाला कुठला आजार असेल तर तो लवकरात लवकर नैसर्गिकरित्या कमी करायचा असेल, औषध गोळ्या तुमच्या बंद किंवा कमी करायच्या असतील तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 7 अशा चांगल्या सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उद्यापासून सुरू करायच्या आहेत, स्वतःमध्ये लावून घ्यायच्या आहेत। खरं तर सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास हा अत्यंत महत्वाचा असतो। ह्या 1 तासावरच अवलंबून असतं की आपला दिवस कसा जाणार आहे, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दिवसभर कसं राहणार आहे। मित्र हो, या सकाळच्या 1 तासाच्या मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही काय खाता, काय पिता, काय विचार करता, कुठली कृती करता आणि कशा प्रकारे तुम्ही वागता राहता, याला अनन्यसाधारण आपल्या आरोग्यशास्त्रामध्ये महत्व आहे। आणि म्हणूनच या सकाळच्या सुरुवातीच्या 1 तासामध्ये जर आपण या 7 सवयी स्वतःमध्ये लावून घेतल्या तर खात्रीशीरपणे मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचं आरोग्य एकदम चांगलं ठणठणीत राहील। तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, कोलेस्ट्रॉल असू द्या, सांधेविकार असू द्या, अंगदुखी असू द्या, थायरॉइडचे आजार असू द्या किंवा पॅरालिसिस, लकवा, मणक्याचे आजार असू द्या, कुठलाही आजार असू द्या, या सगळ्या आजारामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे याचा फायदा होणार आहे। त्यामुळे विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अतिशय सोप्या सहज करता येणाऱ्या तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगणार आहे। याच्यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही किंवा काही विशेष असं करायची गरज पडणार नाही, अगदी सहजपणे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता। अजून एक विनंती असेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अंथरुणात पडल्याच स्ट्रेचिंग करायचे। म्हणजे काय, सरळ सरळ साध्या मराठीमध्ये तुमच्या शरीराला तुम्हाला आळोके पिळोके द्यायचे आहेत। म्हणजे काय, जशा प्रकारे आपण उठल्या उठल्या अशा प्रकारे पूर्ण हातपाय ताणतो, पोट ताणतो, पाठ ताणतो, या अंगावर व्हा, त्या अंगावर व्हा, गडबडा लोळा, संपूर्ण शरीराच्या मांसपेशींना तुमच्या ताण बसला पाहिजे, स्ट्रेच बसला पाहिजे। तुम्ही बघा, निसर्गातला प्रत्येक प्राणी सकाळी उठल्यानंतर आळोके पिळोके देतो, स्ट्रेचिंग करतो। कुत्र बघा, मांजर बघा, तुम्ही असं पुढे झोकून असं करताना आपण बघतो। अगदी तशीच प्रक्रिया, तशीच क्रिया आपल्याला सुद्धा करायची। निसर्गाचा हा नियम आहे। रात्रभर तुमचं शरीर हे सपाट असं आडवं झोपलेलं असतं, मांसपेशी एका जागेवर असतात, सांधे हाडं यांची कुठलीही हालचाल नसते, त्यामुळे तिथं एक आखड निर्माण झालेली असते। ही आखड जर आपल्याला काढून टाकायची असेल, आपल्या शरीराला परत नव्यानं दिवसभराच्या कामासाठी चार्जिंग करायची असेल, तर हे आळोके पिळोके अर्थात स्ट्रेचिंग आपल्याला अतिशय चांगली फायदेशीर ठरणार आहे। यासोबतच रात्रभर तुमचं शरीर एकाच ठिकाणी असल्यामुळे रक्ताभिसरण मंदावलेलं असतं। या रक्ताभिसरणाला अजून जास्त सुधारवण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाला पुरेसा ऑक्सिजन, न्यूट्रिशन, पोषक तत्व या रक्ताभिसरणाच्या माध्यमातून लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी ही स्ट्रेचिंग आपल्याला मदत करणार आहे, जेणेकरून आपल्याला लागलीच ताजतवानं होणार आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारची स्ट्रेचिंग करता, हालचाल करता, आळोके पिळोके देता, तेव्हा आपल्या मेंदूला देखील सिग्नल जातो की आता झोप झालेली आहे, आता उठायचंय, कामाला लागायचंय, रात्र संपलेली आहे। तेव्हा तुम्हाला अंथरुणामध्ये अजून जास्त लोळत पडायची अजिबात इच्छा होणार नाही। आळोके पिळोके झाले की लागलीच तुम्हाला उठावं वाटेल आणि तुम्ही एकदम फ्रेश व्हाल, चुस्त आणि मस्त व्हाल। त्यासोबतच तुम्ही उठून बसून देखील स्ट्रेचिंग करू शकता, उभा राहून स्ट्रेचिंग करू शकता। ज्या प्रकारे आपण कवायत करतो अगदी तशा जरी हालचाली उठून, उभा राहून, बसून, झोपून तुम्ही केल्या तर अतिशय चांगली स्ट्रेचिंग होईल आणि तुम्हाला हृदयविकाराचा धोका, बीपी वाढण्याचा धोका, अजून काय पॅरालिसिसचा धोका हा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो। आपण बऱ्याचदा ऐकतो, एखादा माणूस रात्री अचानक उठला आणि तो लघवीला गेला, त्याला हार्ट अटॅकचा धोका आला किंवा पॅरालिसिसचा लकवा मारला आणि तो चक्कर येऊन पडला। असं का बरं झालं? कारण आपल्या शरीरातील रक्ताभिसरण हे मंदावलेलं असतं आणि अचानकपणे जर तुम्ही उठत असाल तर अशा वेळी तुमच्या महत्त्वाच्या अवयवाला रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे कधीही अंथरुणात पडल्या अगोदर तुम्ही स्ट्रेचिंग करा।
इकडं ह्या अंगावरून त्या अंगावरून एकदा उलट पालट व्हा, हातपाय ताना, मांड्या ताना, कमरेतून वाका, पुढे झोका, अजून काही, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला सुरळीत होऊन असल्या कुठल्याही आजाराचा धोका आपल्याला चांगल्या प्रकारे कमी करता येऊ शकतो. त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या स्ट्रेचिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ही सवय तुम्ही आजपासूनच लावा. दुसरी महत्वाची चांगली सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जेवढी तहान आहे तेवढं पाणी तुम्ही पिलं पाहिजे. कोणतं पाणी पिलं पाहिजे? तुम्ही रूम टेम्परेचरचं म्हणजे साधारण वातावरणातलं पाणी तुम्ही पिऊ शकता, कोमट पिऊ शकता, किंवा थोडंसं गरम पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. याच्यामध्ये लिंबू टाकायची, मध टाकायची, अजून काय टाकायची अजिबात गरज नाही. साधं पाणी तुम्ही प्या. मित्र हो, या सकाळी उठल्यानंतर पाणी पिण्यामागं एक साधं सोपं शास्त्र आहे. ते म्हणजे तुम्ही बघा, सकाळी उठल्यानंतर कधीही जेव्हा तुम्ही पहिली लघवी करता तेव्हा त्या लघवीचा रंग कसा असतो? गडद पिवळ्या रंगाचा असतो. जेव्हा आपल्या लघवीचा रंग गडद पिवळा असतो तेव्हा समजून जा की आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली, शरीर डिहायड्रेशन मध्ये गेलंय. अशा वेळी त्यावरचा रामबाण नैसर्गिक उपाय तो म्हणजे पाणी पिणं आहे. त्यामुळं तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे पाणी पिणं बंधनकारक आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो, पण असं अजिबात करू नका. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी घेत असाल तर तुमच्या शरीराचं तुम्ही खूप मोठं नुकसान करून घेतात. बऱ्याच जणांना वाटतं, बरेच जण म्हणतात डॉक्टर आम्हाला काहीही सांगा पण सकाळचा चहा आम्हाला बंद करायला सांगू नका. परंतु तुमच्या भल्यासाठी मी आवर्जून सांगतो, आजपासून तुम्ही सकाळचा चहा बंद करा. तुम्ही म्हणाल मला चक्कर येते, डोकं दुखतं, मला अशक्तपणा जाणवतो, चहा पिल्याशिवाय करमतच नाही, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. असं अजिबात नसतं. मित्र हो, 60 किलो वजन असणाऱ्या एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये कमीत कमी 8 ते 10 किलो इतकी चरबी असते आणि या चरबीच्या माध्यमातून आपल्याला साधारण 80,000 ते 1,00,000 कॅलरीज इतकी ऊर्जा मिळू शकते. त्यामुळं जर एखादा 60 किलो वजनाचा माणूस 40-50 दिवस काही न खाता फक्त पाणी पिऊन देखील चांगला जगू शकतो. यावरून लक्षात ठेवा आपल्या शरीरामध्ये किती चांगली ताकद आहे. फक्त आपली मानसिकता असते की चहा पिलं नाही म्हणजे माझं काहीतरी वाटोळं होणार आहे, माझं काहीतरी चक्करच येणार आहे, अशक्तपणा जाणवणार आहे, दिवस बोर जाणार आहे. असं अजिबात नाही. परंतु जर या चहाच्या ऐवजी, कॉफीच्या ऐवजी तुम्ही एक ग्लास पाणी पिलं तर तुमची आतडी धुतल्यासारखी स्वच्छ होतील. सगळ्या शरीरातली जी घाण आहे, बॉडी मधले जे टॉक्सिन्स आहेत, विषारी घटक आहेत, चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले, ते अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळच्या वेळेला हे पाणी पित असताना तुम्ही, आपण जसं शौचासला बसतो, इंडियन टॉयलेट वरती जसं आपण शौचासला बसतो, अगदी तसं जमिनीवरती बसा, गुडघ्यातून पाय दुमडून, आणि ते पाणी तुम्ही तोंडाला ग्लास लावून हळूहळू घोट प्या. तुमच्या पोटाच्या मध्ये असणारे जे काही मल आहे, आतड्यामध्ये साचलेलं जे मल आहे, ते देखील चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यासाठी मदत होईल. म्हणून ज्या लोकांना पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ऍसिडिटी होते, पोट गच्च होतं, सारखं अपचन होतं, करपट ढेकरा होतात, पोट डंबारल्यासारखं वाटतं, हा देखील त्रास अशा प्रकारे बसून पाणी पिल्यानं कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. लक्षात ठेवा. रात्रभर तुमचं शरीर उपाशी असतं, तहानलेलं असतं. ह्या रात्रभर तहानलेल्या शरीराचं सिंचन जर आपल्याला सकाळी उठल्या उठल्या करायचं असेल तर पाण्यासारखं दुसरं टॉनिक, दुसरं अमृत या पृथ्वी तलावर नाही. हे लक्षात ठेवा. पाणी फुकट मिळतंय म्हणून आपल्याला किंमत नसते, परंतु लक्षात ठेवा याच्यासारखा कुठलाही दुसरा फायदेशीर पेय या पृथ्वी तलावरती नाही. आणि त्यातल्या त्यात सकाळी जर पित असाल तर अजून ते अमृताहून गोड आहे. त्यातल्या त्यात जर तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यामधलं पेलं तर याचे अजून चांगले फायदे तुमच्या शरीराला होणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय करा, रात्री झोपताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर त्याच भांड्यातून तुम्ही ते पाणी प्या. बरेच जण विचारतात डॉक्टर तांब्याच्या पाण्यातलं पाणी कोमट केलं तर चालतं का? हो, तुम्हाला जर कोमट पाण्याची सवय असेल तर तुम्ही ते करू शकता. काय करायचंय, ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे पाणी भरून ठेवलंय तेच भांड तसंच गॅसवरती ठेवून तुम्हाला ते कोमट करायचंय आणि त्याच्यामधूनच तुम्हाला ते प्यायचंय. इतर कुठल्याही भांड्यामध्ये ओतून तुम्हाला ते प्यायचं नाही. ग्लास मधून प्यायचं असेल तर तो ग्लास देखील तुमचा तांब्याचाच असला पाहिजे. मित्र हो, या सकाळच्या पाणी पिण्याचा अजून एक चांगला शास्त्रीय फायदा तुम्हाला होणार आहे. तो म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सकाळी पाणी पिता तेव्हा तुमच्या पोटाचं, पचनशक्तीचं आरोग्य सुधारून चयापचय अर्थात मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं. आणि जेव्हा मेटाबॉलिझम चांगलं सुधारतं तेव्हा शरीरामधल्या ज्या कॅलरीज आहेत, अतिरिक्त उष्मांक आहेत, ते चांगल्या प्रकारे जाळण्यासाठी, बर्न होण्यासाठी मदत होते. आणि पर्यायानं आपलं वजन देखील नियंत्रित राहण्यासाठी अतिशय चांगला फायदा
याच्यामुळे होणार आहे। सोबतच त्वचा आणि केसांचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी याच्यामुळे फायदा होणार आहे। त्यामुळे त्वचेच्या संबंधित, केसाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील तुमच्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे। सकाळच्या पाणी पिण्यानं तुमचं दिवसभर लक्ष केंद्रित चांगलं होणार आहे, मेंदूचं चांगलं पोषण होणार आहे, स्मरणशक्ती चांगली सुधारण्यासाठी देखील याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे। तिसरी महत्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तेलाच्या गुळण्या करा। आता हा काय प्रकार आहे? तेल, खोबरेल तेल घेऊ शकता, तिळाचं घेऊ शकता, मोहरीचं तेल घेऊ शकता, तुम्ही कुठलं जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या तेलानं तुम्ही चमचाभर तेल तोंडामध्ये टाका आणि त्या तेलानं तुम्ही चांगल्या प्रकारे गुळण्या करा। असं का बरं करायचंय? कारण तोंड किंवा पचनशक्तीचा सगळ्यात सुरुवातीचा महत्वाचा भाग म्हणजे मुख, याला शुद्ध करण्याचा एकमेव नैसर्गिक उपाय म्हणजे तेलाने गुळण्या करणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑइल पुलिंग असं म्हणतो। तेलानेच का बरं करायचं? कारण आपल्या तोंडामध्ये, दातामध्ये, हिरड्यांच्या मध्ये असणारे जे आपल्या हानिकारक जंतू असतात, या जंतूच्या बाहेरचं आवरण हे चरबीपासून म्हणजे फॅट पासून बनलेलं असतं आणि आपल्या तेलामध्ये देखील फॅट असतं। जेव्हा तेलानं तुम्ही मोठमोठ्याने गुळण्या करता, दातामधून इकडून तिकडे हिरड्यामध्ये तेव्हा ते फिरवता, तेव्हा तिथं बसलेले जमा झालेले जे घातक जंतू आहेत, जे आपल्या दाताच्या, हिरड्याच्या, एकूण तोंडाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात, ते त्या तेलामध्ये खेचले जातात, ओढले जातात आणि ते तिथं साठवून ठेवून ते एकत्रित करून जेव्हा तुम्ही ते थुंकून देता ते सगळे जंतू बाहेर पडतात आणि मुख शुद्धी अतिशय चांगल्या प्रकारे होते। ज्या लोकांना तोंडाचा घाणेरडा वास येतो, हिरड्याचे त्रास आहेत, रक्त येतं, दात वारंवार किडतात, दुखतात, दातामधून पू येतो, अशा प्रकारच्या त्रासामध्ये एकूणच पचनशक्तीचं सगळ्यात पहिलं महत्वाचं प्रवेशद्वार जे आहे तोंड, मुख ज्याला आपण म्हणतो, ते स्वच्छ होतं, जीभ चांगली स्वच्छ होते आणि एकूण पचनशक्तीचा मार्ग अतिशय चांगल्या प्रकारे राहण्यासाठी या ऑइल पुलिंगमुळे आपल्याला फायदा होणार आहे। दररोज किमान 5 मिनिटांसाठी तुम्ही या तेलाच्या गुळण्या करा, त्यानंतर हे तेल तुम्ही थुंकून द्या। अनावधानानं जर कधी एखादा घोट तुम्ही गिळला गेला तर त्याचाही तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही। सोबतच अशा प्रकारे गुळण्या केल्यामुळे तुमच्या तोंडाच्या मांसपेशींचा देखील चांगला व्यायाम होणार आहे। तोंडावरती, कपाळावरती, गालावरती किंवा अजून कुठं तुमच्या सुरकुत्या आल्या असतील चेहऱ्यावरती तर त्या सुरकुत्या देखील कमी होण्यासाठी या तेलाच्या गुळण्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे। आणि हे तेल थुंकून गेल्यानंतर साधारण 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुम्ही रेग्युलर तुमचा ब्रश करू शकता। नंबर 4थी चांगली सवय आहे ती म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या अगोदर तुम्ही उठलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल। सूर्य उगवण्याच्या अगोदर बाहेर मोकळ्या हवेमध्ये तुम्ही फिरायला जा। जास्त तुम्हाला चालता येत नसेल तर हळू, जेवढं शक्य होईल तेवढं, जेवढं सहज जमेल तेवढं, जेवढं अंतर असेल तेवढं, जेवढ्या वेगानं जमते तेवढ्या वेगानं तुम्ही चालायला जा आणि तुम्ही चालत चालतच सूर्य उगवेल आणि सकाळची पहिली सूर्यकिरण तुमच्या अंगावर पडतील। यासारखं कुठलंही दुसरं स्नान पृथ्वी तलावरती नाही, ज्याला आपण सूर्यस्नान असं म्हणतो। पहिली सूर्यकिरण व्हिटॅमिन डी न भरपूर युक्त असतात आणि चा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी जातं आणि व्हिटॅमिन डी जर मुबलक असेल तर दिवसभरामध्ये कधीच आपल्याला सुस्ती येणार नाही। रात्री झोपताना सुद्धा असं तुम्हाला वाटेल की आपण आताच उठलेलो आहोत आणि अशा प्रकारचा थकवा, ताण मनावरचा असेल, शरीरावरचा असेल तर या पहिल्या सूर्यकिरणाच्या मुळे तुमचा निघून जाणार आहे। यासोबतच तुम्हाला तुमचं मांसपेशी, हाडं आणि एकूणच शरीर तंदुरुस्त करण्यासाठी या चालण्या फिरण्याचा, मोकळ्या हवेतून मिळालेल्या ऑक्सिजनचा आपल्या शरीराला फायदा होणार आहे। रात्रभर आपण एका रूम मध्ये पडून असतो, शरीराची घुसमट झालेली असते, पुरेसा ऑक्सिजन मिळालेला नसतो, कधी कधी आपली खिडकी सुद्धा उघडी नसते किंवा घरामध्ये तशी व्यवस्थाच नसते, व्हेंटिलेशन व्यवस्थित नसतं, तेव्हा आपल्या शरीरातील संपूर्ण अवयवांना, संपूर्ण पेशींना ऑक्सिजनची कमतरता रात्रभर भासलेली असू शकते आणि ती चांगल्या प्रकारे रिकव्हर करण्याची संधी नैसर्गिकरित्या अशा प्रकारे मोकळ्या हवेमध्ये सकाळच्या फिरण्यातून आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला सूर्यकिरणाचा देखील अतिशय चांगला फायदा होणार आहे। याला कुठलाही नया पैसा खर्च करायची गरज नाही। बऱ्याच लोकांना वाटतं की मला अमुक औषधं पाहिजे, गोळ्या पाहिजे, इंजेक्शन पाहिजे, टॉनिक पाहिजे, हे पाहिजे, सलाईन पाहिजे, पण हे सगळं काही कामाचं नाही। हे तात्पुरतं आहे। कायमस्वरूपी कोण आहे आपल्यासाठी? निसर्ग आहे। निसर्गानं आपली सगळी व्यवस्था केलेली आहे। आपल्याला अजिबात चिंता करायची गरज नाही, घाबरायची गरज नाही। सगळं सोल्युशन, सगळ्या समस्येवर उत्तर निसर्गामध्ये आहे। फक्त आपल्याला ते माहित नाही, ते आपल्याला करायची इच्छा नाही।
ती मात्र आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला होईल आणि तुम्ही हे सगळं कराल याची मला खात्री आहे। ही सगळी माहिती मी तुम्हाला पोटतिडकीनं तळमळीनं नेहमी देत असतो, जेणेकरून तुम्ही नैसर्गिकरित्या चांगलं राहाल, तुम्हाला औषध गोळ्याची गरज पडणार नाही, तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि एकूणच तुमचं आयुष्यमान चांगलं सुधारेल, हीच यामागची प्रामाणिक भावना आहे। पाचवी सवय सकाळी उठल्यानंतर करायची, ती म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यावरती चेहऱ्यावरती 10-15 वेळा थंड पाण्याचे हापके मारायचे आहेत। जोरजोरात तुम्हाला दोन्ही हातानं हे हापके मारायचे आहेत। हे हापके मारत असताना तुम्ही तोंडामध्ये पाणी भरून घ्या, पूर्ण गाल फुगलेले असू द्या, तेव्हा तुमचे डोळे देखील चांगल्या प्रकारे उघडले जातील। अशा वेळी तुम्ही डोळे बंद करून डोळे उघडून अशा प्रकारे कसंही तुम्ही हे थंड पाण्याचे हापके डोळ्यावर मारून घ्या, जेणेकरून दिवसभरामध्ये जो तुमचा ताण आलेला आहे डोळ्यावरती काम करून, उन्हामध्ये काम करून, डोळ्याची हालचाल करून किंवा कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती किंवा मोबाईल सतत बघून जे डोळ्यावर ताण आलेला आहे, डोळ्याच्या मांसपेशी ज्या थकलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी, पुन्हा पुनर्जीवित होण्याच्या अतिशय चांगला फायदा या अशा प्रकारच्या थंड पाणी डोळ्यावर जोराने शिंपल्यामुळे होणार आहे। त्यामुळे ही देखील सवय तुम्ही आजपासूनच लावून घ्या। यासोबतच या सवयीमुळे तुमची दृष्टी देखील चांगली सुधारेल। डोळ्याचे काही आजार असतील, डोळे जळजळ करणं, डोळे लाल होणं, डोळ्यामध्ये खाज सुटणं, डोळे कोरडे पडणं, डोळ्याला चिपडे येणं, सतत डोळ्याच्या तक्रारी निर्माण होणं, डोळ्याला रांजणवाडी जरी येत असेल, इन्फेक्शन वारंवार होत असेल तर हा देखील त्रास अशा प्रकारच्या या सकाळच्या सवयीनं तुम्हाला कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे। मित्रांनो, सकाळची 6वी महत्वाची सवय आहे, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर सगळ्यात पहिला आहार म्हणजेच नाश्ता म्हणजे जेवण। याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही बेकरीचा पदार्थ खायचा नाही, चहा चपाती सारखा पदार्थ खायचा नाही किंवा अजून काही फास्ट फूड, जंक फूड, पॉकेट बंद, हवाबंद पदार्थ खायचे नाहीत। जेवढा नैसर्गिक आहार घेता येईल तेवढा तुम्ही घ्या। फळं खाऊ शकता, संपूर्ण जेवण तुम्ही करू शकता। मी चांगला पौष्टिक पदार्थ ज्याच्यामध्ये प्रोटीन पण असावं, फॅट पण असावं, कार्बोहायड्रेट पण याचं समतोल प्रमाणामध्ये असावं, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व असावी, त्याच्यामध्ये मग तुम्ही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता, अजून काही। ह्या सकाळच्या चांगल्या आहारानं आपल्या शरीराचं चांगलं पोषण होणार आहे, कारण रात्रभर आपला उपवास असणार आहे आणि रात्री आपण किती वाजता जेवायचंय मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं 7 वाजता। मग सकाळी तुम्ही किती वाजता नाश्ता किंवा जेवण केलं पाहिजे? 7 किंवा 8च्या दरम्यान किंवा 9 वाजेपर्यंत ऍटलिस्ट तुम्ही सकाळचं जेवण नाश्ता केला पाहिजे। मी नाश्ता म्हणणारच नाही, तुम्ही पोटभर सकाळचं जेवणच करा, नक्कीच तुम्हाला अतिशय चांगला फायदा याच्यामुळे होणार आहे। दिवसभरासाठी तुमच्या शरीराला एक चांगलं पेट्रोल रूपी आहार जर मिळाला तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही किंवा अशक्तपणा जाणवणार नाही, सगळं काम तुमचं व्यवस्थित होईल आणि आजार देखील तुमचे खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहतील आणि तुम्हाला एकूण निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी याचा फायदा होईल। आणि 7वी महत्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळी किमान अर्धा 1 पान तरी तुम्ही चांगल्या सकारात्मक पुस्तकाचं वाचा, सकारात्मक व्हिडिओ ऐका, सकारात्मक विचार ऐका, सुविचार ऐका। याच्यामुळे तुमचा दिवस चांगला जाणार आहे, कारण जर तुमची दिवसाची सुरुवात ही सकारात्मक गोष्टीनं, सकारात्मक गोष्टी ऐकून होत असेल तर तुमचा संपूर्ण दिवस हा सकारात्मक जाईल। जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कुठलं टेन्शन घेतलं असेल, काही भांडणं कोणाबरोबर केली असतील किंवा काहीतरी विचित्र वागला असेल तर तुमचा दिवस पूर्णपणे वाया जातो आणि तुम्ही म्हणता सकाळ सकाळ माझा हे असं झालं म्हणून माझा दिवस वाया गेला। अगदी तसंच जर सकाळी तुम्ही चांगल्या गोष्टीचा भरणा तुमच्या मेंदूमध्ये, मनामध्ये केला, सकारात्मक गोष्टीची प्रेरणी जर केली तर दिवसभर हे तुम्हाला प्रसन्न ठेवण्यासाठी, पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची विनंती तुम्हाला हात जोडून करायची आहे, ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तंबाखू, बिडी, सिगारेट किंवा दारू याच्या प्रकारच्या व्यसनी नशिल्या पदार्थाचं तुम्ही सेवन अजिबात करू नका, कारण रात्रभर उपाशी असलेल्या शरीराला तुम्ही सकाळी सकाळी अशा प्रकारच्या विचित्र किंवा वाईट गोष्टीचं सेवन करून अक्षरशः विषच देत असता, ज्याचे विषारी परिणाम आपल्या संपूर्ण शारीरिक मानसिक आरोग्यावर होत असतात। त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही कटाक्षानं टाळा। तंबाखू, दारू कशी सोडायची याबद्दल देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवले, ते देखील तुम्ही आवर्जून पहा। अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो, सकाळी उठल्यानंतर कधीही डोळ्यासमोर मोबाईल अजिबात घेऊ नका, कारण जर तुम्ही असं करत असाल तर तुमचे दिवसभर डोळे ताणले जाऊ शकतात, तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो। मित्रहो, सकाळी उठल्यानंतर डोळे शांत असतात आणि अशा वेळी जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तीव्र स्वरूपाची जी लाईट आहे त्याच्यामधून येणारी जी किरणं आहेत घातक,
ती आपल्या डोळ्यावर पडत असाल तर त्या डोळ्याचं नुकसान होणार आहे। यासोबतच सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही काही व्हिडिओ, रील्स किंवा अजून काही बघत असाल मोबाईलमध्ये, तर याच्यामुळं रात्रभर थकलेला मेंदू अचानकपणे कामाला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर उदास वाटतं, सुस्ती येते, झोप येते, तुमचं लक्ष केंद्रित होण्यामध्ये बाधा येते, स्मरणशक्ती तुमची कमी होऊ शकते। त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच जणांना मोबाईल बघायची सवय असते, ती देखील तुम्ही बंद करा। यासोबतच संडासमध्ये देखील बहुतांशी लोक मोबाईल घेऊन जातात, ही देखील अत्यंत चुकीची आहे। असं जर करत असाल तर तुम्हाला मूळव्याध ह्या आजाराचा धोका जास्त वाढणार आहे, कारण जेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन संडासला बसता तेव्हा तुम्ही संडासला जास्त वेळ बसण्याची शक्यता असते। त्यामुळे तिथं जास्तीचं प्रेशर येऊन तिथल्या नसा फुगून किंवा अजून काही तिथलं संसर्ग होऊन तुमच्या पचन मार्गाच्या शेवटच्या भागाचा कुठलाही आजार तुम्हाला होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका। मित्र हो, ही सगळी माहिती तुम्हाला कोणीही इतक्या प्रामाणिकपणे तळमळीनं शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगणार नाही, पण मी मात्र तुमच्या प्रेमापोटी माझ्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी सांगतो। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आवर्जून अंमलात आणा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची मी 100% खात्री देतो, गॅरंटी देतो। मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा कळू द्या की कुठल्या चांगल्या सवयी त्यांच्यासाठी चांगल्या आहेत। जर त्यांना त्यांचा फायदा झाला ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, आशीर्वाद देतील। यासोबतच कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव, तुमचं नाव आवर्जून लिहा, जेणेकरून आम्हाला कळू द्या कुठपर्यंत आमचे व्हिडिओ जात आहेत। यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये अजून काही प्रश्न, समस्या, शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जीवावर आम्ही या पुढच्या काळात अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।